नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. अरुणोदय या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपल्यासमोर आयुर्वेद गंगा या नावाची कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या कवितेमध्ये आयुर्वेदामध्ये जे वेगवेगळे छोटे छोटे उपाय आपल्या आरोग्याकरता सांगितलेले आहेत त्याचा उहापोह केलेला आहे. यामध्ये अजवायन म्हणजे ओवा, अद्रक म्हणजे आलं, त्याच्यानंतर नीम म्हणजे कडुलिंब, त्याच्यानंतर पालेभाज्या इत्यादींचा समावेश आहे. थोडक्यात म्हणजे आजीबाईच्या बटव्यामध्ये जे जे उपाय सांगितलेले आहेत त्यातील काही उपाय या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. ही कविता अर्थात हिंदीमध्ये आहे, ही व्हॉट्सअपवर आलेली आहे. त्यामुळे या कवितेचा कवी कोण आहे याची मला कल्पना नाही, पण जो कोणी कवी आहे त्याला वंदन करून ही कविता मी आपल्या समोर सादर करीत आहे. ही कविता आपल्याला आवडली तर आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या आप्तेष्टांना फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांनाही यात सांगितलेल्या उपायांचा उपयोग करून आपलं आरोग्य नीटपणे सांभाळता येईल आणि आनंदाने जगता येईल. या कवितेमध्ये शेवटचा उपाय जो सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आठवड्यातून एकदा 50च्या वर ज्यांचं वय आहे त्या लोकांनी जर एक दिवस उपवास केला तर त्यांचं आरोग्य अक्षरशः छानपैकी राहू शकेल आणि ते आनंदाने जगू शकतील. धन्यवाद. नमस्कार. आता ही आयुर्वेद ज्ञानगंगा म्हणून जी कविता आहे हिला मी सुरुवात करीत आहे. ही कविता अर्थातच हिंदीमध्ये आहे, परंतु हनुमान चालिसा ही ज्याप्रमाणे आपण हिंदीत म्हणतो त्याप्रमाणेच यातलं हिंदी आहे, त्यामुळे समजायला अगदी सोपं आहे. आता मी हिला सुरुवात करीत आहे. सुखी मेथी लीजिए, खाए मन अनुसार, किसी तरह पहुँचे उदर, मेटे बहुत विकार. चर्म रोग में पीसिए अजवायन को खूब, लेप लगाओ साथिया, मिलता लाभ बहुत. फोड़ फुसी होय तो अजवायन को ले आय, नींबू रस में पीस कर औषध मान लगाय. अजवायन और गुड़ घी हल्का गर्म कराय, वात पित्त कफ संतुलन सर्दी में हो जाय. भारी सर्दी ठंड की करती बेदम हाल, अदरक नींबू शहद को पीना संग उबाल. गाजर रस मय आवला, पीना पूरे मास. गाजर रस मय आवला, पीना पूरे मास. रक्त बने भरपूर तो नयन बने तेजस. पालक मेथी मूलिया स्वास्थ्य रक्तदातार, हरी सब्जियां नित्य लो, रहलो सदा बहार. जूस करेला पीजिए प्रतिदिन 12 मास. जूस करेला पीजिए प्रतिदिन 12 मास. मधुहारे तुमसे सदा हो सुखिया आभास. मधुहारे तुमसे सदा हो सुखिया आभास. कच्ची पत्ती नीम की प्रातः नित्य चबाय. कच्ची पत्ती नीम की प्रातः नित्य चबाय. रक्त साफ करके रखे यह मधुमेह मिटाय. चूर्ण बनाकर आवला खाओ 12 मास. चूर्ण बनाकर आवला खाओ 12 मास. नहीं जरूरत वैद्य की,
जब तक तन में श्वास, संध्या भोजन बाद में थोड़ा सा गुड़ खाए, संध्या भोजन बाद में थोड़ा सा गुड़ खाए, पाचन भी अच्छा रहे, बुरी डकार न आए। लहसुन डालो तेल में, लहसुन डालो तेल में, अजवाइन और हींग जोड़ों में मलते रहो, नहीं दुखेंगे अंग। दिन के भोजन में रखो दही कटोरी एक, दिन के भोजन में रखो दही कटोरी एक, पाचक रस निर्माण करे, बेटे व्याधि अनेक। पाचक रस निर्माण करे, बेटे व्याधि अनेक। लो अजवायन छाछ से, पेट रहे तंदुरुस्त। लो अजवायन छाछ से, पेट रहे तंदुरुस्त। कीड़े मरते पेट के, भोजन करना मस्त। कीड़े मरते पेट के, भोजन करना मस्त। आता अगदी महत्त्वाचं शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे हफ्ते में एक दिन, हफ्ते में एक दिन करो जरूर उपवास। हफ्ते में एक दिन करो जरूर उपवास। आयुष्य भर रहो तंदुरुस्त और मस्त, जब तक तन में श्वास, जब तक तन में श्वास। ही कविता इथेच संपते। या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा आपण उपयोग करून आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंदाने आयुष्यभर जगता येईल। धन्यवाद।